Just like the day that I met you. Yeah, I thought forever. Swear that you love gotta last forever. Hold on, like when you I thought forever. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना हॅपी गणेश चतुर्थी. तर येस, आज डे 3 आहे आणि मी चालले माझ्या मित्राच्या घरी. करण त्याचं नाव आहे. सो त्याच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहे. सो माझ्यासोबत माझे 2 मित्रसुद्धा आहेत आणि आम्ही या साईडला थांबलो आहे कारण की हे लोकेशन खूप जास्त छान आहे आणि आम्हाला आवडलंसुद्धा आहे. सो आम्ही इथे थोडे फोटो सेशन करतो आहे. सो माझ्यासोबत सँडीसुद्धा आहे. हाय गाईज, हॅपी गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बी मराठी. प्रशांत, हाय, से हाय टू माय यूट्यूब फॅमिली. हाय एव्हरीवन, गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता आपण कुठे चाललो आहे? आता आपण आमच्या लहानपणीचा मित्र करण रायनातून याच्या घरी जातोय बाप्पाच्या बाप्पाच्या दर्शनाला आणि पूजेला. आधी आम्ही सँडीच्या हा जो आहे याच्या घरी सुद्धा बसतो. मी तिथे ॲक्च्युली स्टार्ट केला पाहिजे होता पण मी नाही केला. फोटोज टाकू आपण. ह्याच्याकडे बघून माझी इच्छा नाही झाली व्लॉग स्टार्ट करायला. वंडर वर्ल्ड में जिक्र यारां के नाम का. सो आता आम्ही इथे थोडे व्हिडिओज. एकदम मस्त वारीच्या तिथे प्रदर्शन. अरे हा यार, ते दाखवलं पाहिजे होतं ना सँडी. ह्याच्या घरचं डेकोरेशन ह्याने बायका बनवलं. विभागात आम्ही दिवे घाट हा प्रवास आम्ही दाखवला किंवा दर्शवण्यात आला आहे. तुम्ही बघू शकता. नाही, दिवे घाटचा प्रवास आहे. ॲक्च्युली जेव्हा वारकरी आळंदीपासून पंढरपूरला जाण्यासाठी जो प्रवास चालू करतात त्यातला तो एक काय म्हणू शकतो आपण त्याला, घाटाचा जो प्रवास आहे तो आम्ही ना. तिथे दाखवला. तो एक क्षण किंवा एक तो भक्तिमय प्रसंग. मला तू क्लिप दे, मी ऍड करेल यामध्ये. मी पुढे ऍड करेल. दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. हो दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला. सो आता आम्ही इथे थोडे फोटो सेशन करतोय. दरवर्षी आपण इथे थांबतो ना. हा, करणच्या घरी जाताना आम्ही ते दरवर्षी फोटोज व्हिडिओज काढूनच जातो. आणि माझी सगळ्यात बेस्ट ओला. ओला पुढे सुंदर मुलगी. जा जा. नशीबवाल्यांना सुंदर मैत्रीण नशीबवाल्यांना भेटते. चिंगडा बोले. झालं. पकड अँगल हेल्मेट नाही घालणार. हेल्मेट हेल्मेट कशाला घालू? मग चल चल चल, लगेच जा आणि लगेच ये. चालू आहे. तू पुढे जा आणि परत ये असं बोलतोय मी. हा मग पाऊस आलेला. पाऊस आला. प्रशांत थांबावं लागेल. पाऊस आला. ऍक्च्युली पाऊस आलाय. मला भिजायचं नाही. कुठे झाड आहे? मग जंगलात आणलंय मला. इच्छा गावात. सॉरी, लगेच काळोख झाला. मला क्लायमेट लगेच चेंज झालं. काय या साईडला आहे. अरे थांब. मच्छीमार मासे बघ.
पुढे नसेल पाऊस. क्लायमेट झालं ॲक्च्युली क्लायमेट खूप सुंदर झालेलं आहे. काय बोलला? काळे ढगात ना इथपर्यंतच आहे, पुढे ढग नाही. काळे ढग इथपर्यंत आहे, पुढे काय? पुढे ढग आहे. काळे ढग नाही आहे, त्याचा अर्थ पुढे पाऊस नसेल. अच्छा got it. बघू पुन्हा हात मी सोडून चालवतोय. सँडी मला वाटतं आपल्याला थांबावं लागेल. नाही टेन्शन नाही घेतलं, आहे ना. तू आहे म्हणूनच टेन्शन आहे मला. फोटोच्या नादात नाही तर आपण कधीच पोहोचलो असतो. इस फोटोमध्ये पाऊस जोरात आलेला आहे. याचं रेनकोट वगैरे आहे ह्याच्याकडे. येस इथे थांबूया. वॉटरप्रूफ मेकअप आहे, गॅरंटी घ्या. थोडा पण कुठे काय झालेलं दिसतंय का तुला? तेच सांगतो, विदाउट मेकअप पण मी छान दिसते. वॉटरप्रूफ मेकअप आहे, वॉटरप्रूफ. गाईज एवढा पाऊस पडतो तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता साईडला आडोशाला उभे आहोत. गॅरंटी आहे थांबायची? पाऊस वाटत तर नाही आहे, पाऊस थांबेल असं वाटत नाही आहे, खूप जास्त वाटत नाही आहे. आणि शेवटी आम्ही भिजलोय थोडंसं. मेकअप जात आला. फायनली पाऊस गेलेला आहे. तुम्ही बघू शकता पाऊस बऱ्यापैकी थांबला आहे, तरी पूजाचा मेकअप अजूनही तसाच आहे. आम्ही इथे मार्केटिंग करतोय आमच्या खास प्रोडक्टची, जाधव प्रोडक्ट्स, जिथं आम्ही परतीचा प्रवास ठरवला आहे. परतीचा नाही, पहिला जाताना काय बोलतात? जाताना परतीचा बोलतात. नाही येताना परतीचा बोलतात. हा येताना परतीचा, जाताना बोलतात डेस्टिनेशन. सॉरी. हे चली पूजा फालतू नको. तुला आवडलं पण काय बोलायचं होतं तुला? हिचं हसणं बघून मला सेम असंच वाटतंय. तुम्ही बघू शकता हे दोघे पळून गेलेत तिकडून तिच्या हसण्यावरून. नंतर मी असं असणं खूप दिवसांनी आलं. मी एक अनुभव सांगितला माझा. हे तुम्ही बघू शकता माझगाव डॉकयार्ड आहे. ओके, जर समजा रात्रीचा क्षण असेल, पूर्ण काळोख असेल आणि ही याच हसण्याच्या आवाजात इथून जर बाहेर आली तर लोकल सोडून द्या, लोकल तर मेलेलीच असते. सॉरी. चला आम्ही निघालोय गाईस. अशा प्रकारे आम्ही फायनली डेस्टिनेशनकडे. काय होतं तुला आज? डेस्टिनेशन बोल. फायनली आम्ही तू डेस्टिनेशन बोलू शकतोस. बोलू शकतोस तू अशा सँडी, प्रकारे. बोल. ते एकदा एडिट करणार ना तू? हा नको. एडिट नाही करा, एवढा वेळ नसतो मला. सॉरी. मग तुला कळलं पाहिजे काय बोलू. मिस करा. मी हे जे वर्ड्स यूज केले ते नाही, सगळे फक्त माझ्यासाठीच असतं. कळू दे झालं. हे पूजा Congratulations, but you know they watch that shit. I ain't even gon' get mad. I'm young, black and rich. She tryna sell me अच्छा काय केलं? आणि हा हार घेतोय, तो केळी घेतोय. ए कंजूस इकडे कळू दे जरा लोकांना माझे मित्र कसे आहेत. कुठे पैसा ठेवशील एवढा सँडी? कुठे एवढं कमावतोस तू? अरे हा कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कोण आहे रे? कोण आहे? सिनियर ते पण काय फायदा 90 माणसं आहे का त्या आता आलेत 90. अरे एक काय फायदा? एवढे पैसे कुठे ठेवणार आहे? याच्याकडे बघून वाटतं हा कोण आहे? हा कोण वाटतो रे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे तो? कोण गावात आहे? कोण आहे? नारळ पण तुला काय बोलला माहिती आहे प्रशांत? सांग आता हिंमत असेल तर. त्याला बोललो अर्धा डझन घे आणि आपण एक नारळ पण घेऊ. पलटी खाते. चला. सो आता आम्ही त्याच्या बिल्डिंग खाली आता वर चाललो आहे. प्रसाद घेतलं. प्रसाद म्हणजे हार आणि केळी घेतले. सो गाईज येस आम्ही करणच्या घरी आलो आहे. दाखवते कन्फ्युज. कसं आहेस करण? मस्त. किती वर्षाने? खूप वर्षांनी. याची मराठी बघा. बोल ना मराठीत बोल. काय एवढं का लाजतोयस तू?
थोड़ा तेलुगू आमच्या ऑडियन्स तेलुगूची బాగా మేము వస్తే మా ఇంటికి म्हणजे మీకు सुशी मागे बागम सेन तुम्ही लोक आमच्या घरी आल्याबद्दल आम्हाला चांगलं ओ, वाटलं क्या बात है. तुम्ही दोघी आम्ही प्रायमरी स्कूलचे मित्र आहोत सर्व आणि खूप खूप जण आहोत आम्ही खूप खूप आहे अरे, तर आता आलेलं लग्न लग्न झालेले झालंय. सर्व थोडे लांब झाले सगळे विखुरलेत वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या ठिकाणी बघा ही माझी नन्ना बघसो आणि करण बद्दल सांगायचं झालं तर करणचं लग्न आमच्यात सगळ्यात पहिलं झालं. आम्हाला कळालं नाही कधी झालं ते सांगता केलेलं लग्न. पूर्वी झाल्यानंतर आम्हाला कळालं की भावाचं लग्न झालं म्हणून. हो, झाल्यानंतर हा मामा तेव्हाच कळलं आणि ही आम्हाला. आमची उर्वी सध्या आजारी आहे. हे- सो आता आम्ही आलोय पाया पडतो गणपती बाप्पाच्या. मला दर्शन बोलावते आपण 2 दिवसांनी जाऊया. हा सुट्टी पाहिजे ना. करण घरी पाहिजे ना. अच्छा, तू घरी नाही आहे रोज? आमच्यासाठी थांबलास की? आणि मुलांचं आज आयुष्य तुला संडे काय माहिती काय? खूप उत्तम अशी सजावट. सजावट केली आणि बालाजीचं थीमचं डेकोरेशन केलं. अच्छा, हा बालाजी. प्रसन्नवदना. गणपती बाप्पा हाय, कैसे हो? किधर हो? ही आहे करणची वाईफ संगीता. त्यांची जोडी कशी वाटते जरा सांगा. मेड फॉर इच अदर. साडीवर छान दिसते यार, तू छान दिसते साडीवर. कर. एक फोटो नाही काढला असं नाही का? से हाय टू माय युट्यूब फॅमिली. ही आलेली नाहीये, हिने टांग दिली आहे आम्हाला. तू माझ्या ब्लॉग मध्ये दिसणार आहेस बाय द वे. गाईज आता आम्ही जेवतोय. आम्ही सँडीच्या घरी खाऊन आलेलो पण तरी सुद्धा हिने आम्हाला फोर्स केला आणि आम्ही हिच्या फोर्समुळे जेवतो. हा, पहिली दुसरी पहिलीपासून पाठांतर करतात. किती 1-2 चालू होतं पहिलीला आपण सात आपण होतो सात. आय थिंक 2000 चालू होतं. 25 वर्ष झालं. नाही, मी बारावीला बापरे, एकटा तुम्हाला होतो. माझी तारीफ नाही करू शकत यार. कसे मित्र यार तुम्ही लोक. पहिलं कधी भेटलो ते अरे पण जे तारीफ आहे ना आमच्याकडे भरपूर बुके बनले एवढी तारीफ आहे मग कर ना पण यार. आठवून दे ना की एवढी सुंदर मैत्रीण आहे तुमच्या नशिबामध्ये. कुठे आहे? नाहीये मग मुलांना तारीफ करता येतच नाही. नाही. पहिली का? गोष्ट म्हणजे. काय स्वभावच नाही. म्हणून हे दोघं सिंगल आहेत. कळलं? आमचं रिझन सिंगलचं का रिझन सिंगल आहे. रिझन मी कसं तुझं झालं आता. आशीर्वाद आहे देवाचा. ते चुकून होत. चल रेडी आहात ती ग. चाय पितो. तू रिझन देतोय. नाही करायची तर बोल ना सर. नाही नाही नाही, उलट तुम्ही मिनिटाला तारीफ केली पाहिजे. शिका तारीफ करायला. कधी मी तुम्हाला ट्रेनिंग देते कशी तारीफ करायची ट्रेनिंग देते. हे आता सिरियसली. चल, कोण पहिला नंबर कोणाचा? मला सांग, जो चांगली तारीफ करेल त्याला काय भेटणार? काय देऊ तुला बोल. पार्टी द्या. हा चल, मी पार्टी देते पण मनापासून करायचं. येस प्रशांत, पहिलं मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतोय. पहिला तर क्वेश्चन विचार. हा, मग मी विचारते ना. तर आणि मला जास्त किती मार्क वर्ष भेटले तू पाहिजे. मला ओळखतोयस? पासून तुला ओळखतो. जवळजवळ 25 वर्ष झाली. बापरे. रिपीट. पुन्हा ऍक्च्युली माझी हाईट कमी होती त्यामुळे हिच्यासोबत मला बेंच शेअर करावा लागायचा. आणि हा, आपण दोघं बेंचवर असायचं ना. हा, बरोबर. आपण सर्व त्याच्यात छोटे हाईट वाले. माझी हाईट सगळ्यात छोटी होती ना. हा, हाची ना शाळेमध्ये खूप छोटी हाईट होती. तसंच आपण बरोबर. हा, बरोबर सांगताय. बोल. इंटरेस्टिंग झालं ऐके. ॲक्च्युली स्कूलमध्ये जेव्हा ऑफ पिरियड असायचा किंवा मॅडम बाहेर गेलेले असायचे तेव्हा हिची बॉटल घ्यायचो, बेंच खाली असं पूर्ण पाणी पसरायचं, पाणी पायाला थंड वाटावं म्हणून. हे मला नाही माहिती. आणि पूर्ण फील घ्यायचा, आरामशीर बसायचा. आणि कधी एकदा मारलेलं पण एकदा. तू मारलेलंस? ऍक्च्युली काय झालेलं, गायकवाड सर आपले प्रिन्सिपल गायकवाड. हा हा हा. प्रिन्सिपल होते ना, ते सारखे पुण्याचे एकदा बोलायचे, काय बोलायचे? पुण्याचे एकदा सांगतो हा तुम्हाला. हा 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 हा. तर काय झालं, सगळे वर्गामध्ये मस्ती करत. ऐक ना. याद आहे हे मी तुला ए, scene सांगतो. ते को टाइम मिलेगा, रुक ना जरा. इंटरेस्टिंग. मला मार कसा पडला ते मी scene मला मारलं? कोणाला मारलं? मी तुला सांगतो. मला मार पडला नंतर. अच्छा. सो आपण 3rd फ्लोअरला होतो तेव्हा, चौथीचा.
आणि आपल्याला एक स्पेशल रूम दिलेला छोटासा. वर्गामध्ये कोण नव्हतं, सगळे मस्ती करत होते आणि मी एकदम असा कॉन्शियस की कोण येते कोण नाही, म्हणजे टीचर आले तर मला ओरड्या पडायला नको, म्हणून मी पहिलं जाऊन बाहेर एकदा दोनदा बघितलं तर कोण नव्हतं आणि नंतरला मला प्रिन्सिपल येताना दिसले. सो मी आलो आणि सगळ्यांना शांत करायला लागलो. पहिला तू माझ्या बाजूला बसतो म्हणून तुला बोलले शांत बस शांत, तू ऐकलं नाही, दिला एक सनकन. कोणी तू? अच्छा, मग जसे दिली मी शांत झाले लगेच. जशी तुला पडली समोर प्रिन्सिपल बरोबर आपल्या दरवाजावरती उभे. मग त्यांनी पाहिलं, त्यांनी बघितलं, पण त्यांनी मला घेतला समोर ताड तुडवला. वा देखा नदीच्या देखा. सो ही एक आठवण आहे आणि ऍक्च्युली खूपच आपल्या दोघांची बॉन्डिंग कशी होती शाळेमध्ये? खूपच चांगली होती आणि मोस्टली आपण स्कूल डान्स वगैरे एकत्रच असतो आणि भारी म्हणजे स्वभाव मस्तीखोर होती. आणि ऍक्च्युली तुला सांगतो एक 2-3 हे तुमचा आवाज बॅकग्राऊंडला खूप येतोय. स्कूल फ्रेंड्स होते ना, त्यांच्यासोबत बोलणं बरोबर नाही, पण 2-3 जण होते ठरलेले. काय 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 माझ्यावर सांग ओपनली बोलू शकतो तू. असं म्हणजे एक जर सांगायचा बाजूला बसायचो ना, मग म्हणजे माझ्यावर खार खाऊन पण असायचे. हा माहिती आहे. टिकली वगैरे लावून असा आणि माझ्यावरती आणि ह्याच्यावरती, कारण की हा तुझ्या घरी यायचा करण करण आणि तू तो माझ्या घरी ओळख वगैरे. करण माझ्या इथेच राहायचं ना मागे, तुला टेन्शन आलं. मी हिच्या इथेच राहायचो आणि तुला माहिती आपण क्लाससाठी नाही, अरे तू अभ्यास करायसाठी वरती बसायचो ना, माझ्या इथे यायची तुम्ही नको तू घरी. हा तू तुझी बहीण 50 बुक वाचले की सुपरमॅन नाही झाले का? आजी ना, माझी आजीला टेन्शन होती. सुपरमॅन नाही झाले का? सगळे घाबरायचे, पूर्ण शाळा मला वाटतं. सांगू झाले का? सुपर नाही झाले का? तुझ्या इकडे नाही आता पण मजा यायची ना. लगी वाईट. अजून सांग. बस अशा म्हणजे प्रियंका किती लहान होती रे त्यावेळी. आता माझ्यापेक्षा मोठी वाटते. उसने ऐसा किया ना, और ये ऐसा ती बघेल प्रियंका बघणार आहे. याद है भाई, ऐसा किया था वो इधर से ऐसा किया, प्रियंका बाद में मैंने ऐसा लेके ऐसा तू. हाँ अरे खूप लहान होती प्रियंका. किती होती? पण आपणच ती किती लहान होतो. हा, पण ती 1 वर्षानेच आपण लहान तिला आहे. घेऊन पण तू आपल्या घरी वरती ती माझ्याच ग्रुप मध्ये असायची, तिचे फ्रेंड्सच नव्हते, ती माझ्याकडेच यायची शाळा. मग मला काय हे सांगशील का, सजेशन देशील का? तुला बोलायची गरज नाहीये मध्ये, बोल. सजेशन काय नाही, आहे ते चांगलंच आहे. अशीच राहा, जशी आहे तशीच राहा. काय गरज नाही. थँक्यू सो मच. आणि ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे आपल्या सगळ्या फ्रेंड्स किंवा जेवढ्या मैत्रिणी बोलू शकतो गर्ल्समध्ये थोडा म्हणजे काही झालं बोलणं वगैरे, तुला कधी पण एनी टाइम कॉल वगैरे पण करू शकतो. बिंदास. तू उचलत नाही ते पण नंतर रिप्लाय करते ना, नंतर करते मी, बिझी असेल तर. 2 मॅसेज अजून सीन असतील, पण नंतरला करते ना प्रशांत. सो हा. आणि म्हणजे असं काय म्हणजे किंवा काय बोलतो इझीनेस असतो फ्रेंड्समध्ये. जसं मी करणला किंवा संदेशला बोलू शकतो, कधी मस्करीमध्ये टोमणे मी तर तुझ्या खूप व्हिडिओ बनवले. हा एआयच्या द्वारे. हा माझे खूप एआय नाही, एआय तेव्हा कुठे होता, एडिटिंग प्रॉपर. हा पण जे काय असेल ते, हा व्हिडिओ मध्ये काही पण फनी व्हिडिओज माझ्या पहिलं माझंच बनवतो माहिती. मोस्टली मीच बनवतो. माझ्या घरातले पण बघत होते, त्यांना आवडायचं, ऍक्च्युली त्यांना आवडायचे लहानपणी. सारखी माझा व्हिडिओ बघितले की एक दोन जास्त ओव्हर झाले की ब्लॉक करून टाकायचे. हा बरोबर, राग यायचा मला तेव्हा, ऍक्च्युली मला राग यायचा. एक 2 दिवस गेले की प्रॉपर अनब्लॉक आलं असतं. मग पुन्हा सुरुवात ग्रुप मध्ये ते पण. सो येस, अशा प्रकारे आमचे सुंदर सुंदर दिवस गेलेले आहेत एकत्र. तुझा नंबर पार्टी मलाच पाहिजे. चला माझ्याबद्दल सांग आता काहीतरी, आलायस तर सांग. काय सांगू आपण स्टार्टिंग पासून? नाही, थोडंफार असं काही आठवणी असतील तर बोल, शेअर कर. माझ्या रिलेटेड, तुझ्या रिलेटेड ना? मराठीत बोल. हा तर मी मराठीच बोलतो. समजते मराठीच आहे ना? हा बोल बोल. मला पण वाटत नाही, कारण माझी सवय मोडली आहे ना मराठी.
हिंदी जास्त वडील होतं. ठीक बोल आता. काय तर कशी झाली आपली ओळख? स्वभाव कसा आहे माझा तुला कशी वाटते? स्टार्टिंग कशी झाली? शाळेतच ओळख झाली साल से पहचान रहे. ऍक्च्युली ना मी ना हिला स्टार्टिंग पासून बघायचो ना तर आम्हाला असं वाटायचं हिला जास्त ऍटिट्यूड ॲटिट्यूड. हा